नमस्कार. आपण पाहत आहात महान्यूज 7. आज जाणून घेऊया नागपूरच्या एका अनोख्या सणाबद्दल माहिती. नागपूरच्या पारंपरिक आणि सामाजिक जाणीवेचा प्रतीक असलेला पिवळी मारबत उत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः तांडापेठ परिसरात या उत्सवाचा वेगळाच रंग दिसतोय. पण पिवळी मारबत ही सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, महागाई आणि समाजातील वाईट प्रवृत्ती विरोधातील जनतेचा संताप व्यक्त करण्याचं माध्यम आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित मारबत बनवून तयार केली जाते आणि ती संपूर्ण परिसरात मिरवून शेवटी तिचं दहन केलं जाते. यंदाची पिवळी मारबत महिला अत्याचार, बेरोजगारी आणि शासनाच्या अपयशाविरोधात आवाज उठवते आहे. लोक आपल्या भावना फलकांवर लिहून येतात. काहींनी तर विडंबनात्मक शैलीत शासनावर टीका पण केल्या असते. तर तांडापेठ मध्ये साजरा होणारा पिवळी मारबत उत्सव हा केवळ एक परंपरा नाही, तर समाजातील प्रश्नांवरचा जिवंत प्रश्नचिन्ह आहे. नागपूरकर पुन्हा येत्या 23 तारखेला पुन्हा एकदा एकजुटीने, उत्साहाने आणि सामाजिक भान ठेवून हा अनोखा सण साजरा करणार. असेच घडणाऱ्या लोकशाहीच्या आवाजाला आमच्या चॅनलवर नेहमीच स्थान मिळत राहील. पाहत राहा महान्यूज 7, बातम्या तुमच्या विश्वासाच्या. कारण आहे की याला आता 141 वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही हे 150 वर्षामध्ये आता पदार्पण करीत आहोत. हा उत्सव प्राचीन काली आहे आणि याच्यापासून सुरुवात झाली होती ती पोळ्याच्या पाडव्याला छोटी मातीची मारबत बनवून आणि घरी मेंढे ठेवून बनवल्या जात होते. मेंढे ठेवून ते बनवल्या जात होती. पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी इळा पिळा खाशी खोकला घेऊन जा के मारबत आणि रोगराई घेऊन जा अशी स्लोगन होते. त्या पद्धतीची ही मारबत, मातीची मारबत बनवण्यात आली 1885मध्ये, मोठी 10 फुटाची. त्याच्यानंतर ही मारबतीची सुरुवात झाली, त्यावेळेस स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर याला 1885मध्ये मग आम्ही मूर्तिकार पकडला आणि इथले जे व्यवस्थापक होते, जे संस्थापक होते, त्यांनी त्या मारबतीला मोठं रूप दिलं आणि तेव्हापासून ही वर्षी 41 वर्ष झाले पूर्ण. याला मूर्तीला बनवण्याकरता 10-12 कार्यकर्ता राहते इथं आणि सगळ्याचं एकमेकांच्या सहयोगाने हे काम होते. नाही, कारण का होतं त्याच्यामध्ये मी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. सर्वात मोठं कारण होतं त्यावेळेस ब्रिटिश सरकारचं राज्य होतं. आपल्याला जमण्याची अधिकार नव्हता. जसं लोकमान्य टिळकांनी गणपती मांडले त्याच पद्धतीची ही मारबत आम्ही 1885मध्ये सुरुवात केली. त्याचं कारण, आमचा दृष्टिकोन हा होता की सगळ्या समाजाला एकत्र करायचं आणि या देशाकरता आपलं काही योगदान लागावं, हातभार लागावं म्हणून, आणि देशाकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही मारबतीची निर्माण केली होती आणि तो कार्य आताही चालून राहिला. माझं नाव जयवंत मणिरामजी तकीतकर आहे. त्यावेळेला असा समय होता की लोक एकत्रित येत नव्हते आणि धरपकड सुरू होती, पण उत्सव करण्यासाठी मुभा होती. तर त्या मुभेच्या अंतर्गत हा कार्यक्रम सुरू केला आणि तेली समाजाची स्थापना केली. आमची संस्था जी आहे ही राष्ट्रीय काँग्रेसच्या पेक्षा जुनी आहे. राष्ट्रीय काँग्रेस डिसेंबरमध्ये झाली, आमची संस्था ऑगस्टमध्ये झाली. आणखी हे आमची म्हणजे तिसरी पिढी आहे. 1885पासून सुरुवात झाला आहे हा सोहळा. आणि इथं काही अश्लीलपणा नाही आहे. सभ्यतेनं सगळ्यांना वागणूक देते. रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर येतात. कोणाला बिलकुल केसाचा धक्का नाही लागत. आणि आम्ही तिला देवीच्या स्वरूपात मानतो आणि देवीच्या स्वरूपातच लोक त्याची पूजा करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश तोतडे सोबत अनुराग शिंदे, नागपूर.